नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण स्वीट कॉर्नची एक रेसिपी बनवणार आहोत। खूपच साधी, सिंपल आणि एकदम झटपट होऊन जाईल, पण थोडा वेगळ्या पद्धतीने आहे। चला तर ती कशी बनवायची आहे बघूया। आणि लहान मुलांच्यासाठी तर एकदम हेल्दी आणि सर्वांनाच खूप आवडते। चला तर आपण आता ते बनवूया। तर आज आपण बनवणार आहोत कॉर्न स्टिक। चला तर ती कशी बनवायची आहे ते बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक स्वीट कॉर्न घेतले, तर त्याचे आपण 3 भाग करणार आहोत। तर या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता। असे आपण 3 भाग त्याचे करून घ्या। साईडचे 2 भाग काढून ठेवायचे आहेत। त्यानंतर हे अशा पद्धतीने कट केलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण ह्याला मधून परत कट करायचं आहे, जेणेकरून स्टिकचा जो आपण वापर करणार आहोत तो इझिली इथे आपल्याला निघू शकेल त्यासाठी। तर अशा पद्धतीने आपण स्टिक याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित काढून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकताय, तर अशा पद्धतीने आपण ते स्वीट कॉर्न काढून घेतलेले आहेत। त्यानंतर एक पातेले घ्यायचं, त्याच्यात पाणी टाकूया। त्यानंतर आपण जे काढलेले स्टिक आहेत स्वीट कॉर्न त्याच्यात टाकायचं। हळद टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ आहे। त्याला 5 मिनिटं आपण छानसं उकळून मस्त असं शिजवून घेतलेलं आहे। तर हे आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण आता याच्यावरती थोडेसे मसाले टाकणार आहोत, छानसं टेस्टी आणि एकदम यम्मी बनवण्यासाठी। चला तर मग याच्यावरती मी लाल तिखट म्हणजे चटणी टाकलेली आहे, थोडीशी स्प्रिंकल केलेली आहे। त्यानंतर थोडंसं मीठ स्प्रिंकल केलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती थोडंसं लिंबू रस टाकणार आहोत आणि आपले मस्त असे हे स्टिक खाण्यासाठी तयार झालेले आहेत, जे प्रत्येक लहान मुलांना खूपच आवडतात। मोठेसुद्धा याचा आवर्जून आस्वाद घेऊ शकता। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।